बेळगाव महानगरपालिकेमध्ये कानडिगांचा धुडगूस पाहायला मिळालाय। कन्नडमध्ये शुभेच्छा फलक न लावल्यामुळे त्यांना पोटशोळ उठलाय। गणेशोत्सव आणि ईदमध्ये कन्नडमध्ये फलक न लावल्यामुळे कानडिगांचा आक्रोश पाहायला मिळालाय आणि महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोरच त्यांनी ठाण मांडत हे आंदोलन केलंय। पोलिसांनी त्यांना सगळ्यांना कार्यालयाबाहेर काढलंय। आणि या संदर्भात अधिक तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी अक्षता आपल्या सोबत आहेत। अक्षता, काय नेमकं म्हणणं आहे या आंदोलकांचं? हे सगळे आंदोलक महानगरपालिकेमध्ये धावत का जातात आतमध्ये? जे कन्नड संघटना आहे ते बेळगावमध्ये नेहमी धुडगूस घालण्याचा प्रयत्न करत असतात। बेळगावमध्ये गणेशोत्सव आणि ईद मिलाद हा सण उत्साहात साजरा करण्यात आला होता। यावेळी गल्लोगल्ली तसेच शहराच्या इतर भागामध्ये मराठीमध्ये फलक लावण्यात आले गणेशोत्सवामध्ये आणि ईद मिलादच्या या मिरवणुकीमध्ये सुद्धा त्यांनी उर्दूमध्ये फलक लावले होते। याचा पोटशूळ कानडिगांना झाला, त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेमध्ये धुडगूस घाललं, अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। महानगरपालिकेच्या नुसार नियमानुसार बेळगावमध्ये 7% कन्नड फलक अनिवार्य आहे। इतर 40% भाषामध्ये कोणत्याही भाषामध्ये आपण फलक लावू शकता असा आदेश दिलेला आहे। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण घेऊन पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने बेळगावमध्ये गणेशोत्सवात आणि ईद सणाच्या मिरवणुकीमध्ये कोणतीही कारवाई केली नाही। परिस्थिती जैसे ते ठेवली, मात्र कानडिगांना याचा पोटशूळ झाला आणि त्यांनी आज महानगरपालिकेसमोर एकत्रित जमत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। तसेच पालिका आयुक्त यांच्या विभागासमोर ठाण मांडून आंदोलन केले आणि यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकल्यामुळे त्यांना बाहेर काढले। यावेळी पालिका आयुक्त यांनी येऊन आपण यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलं। बरोबर, चर्चा तर झाली असेल, मात्र पालिका आयुक्तांचं आता काय म्हणणं, त्यांची भूमिका काय असेल याचे सुद्धा अपडेट घेत राहू। अक्षता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।